ओके, आपण बघतोय साधं व्याज आणि चक्रवाढ व्याज. ओके, सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. सो दोन्हीचे आधी फॉर्म्युलाज लिहून घेऊया. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, तर प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम डिवाइड बाय 100 हा आपला आहे फॉर्म्युला. ओके, प्रिन्सिपल म्हणजे जी मूळ रक्कम असते ती. ओके, रेट म्हणजे किती टक्के दराने तुम्हाला व्याज दिलेलं आहे किंवा किती टक्के तुमचा व्याजाचा दर आहे. आणि टाईम हा युजली वर्षात किंवा महिन्यात असतो. ओके, सिम्पल इंटरेस्ट म्हणजे साधं व्याज. ओके, त्याच्यानंतर आपला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P इंटू 1+R डिवाइड बाय 100 आणि रेस टू T. हा आहे तुमचा कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला. ओके, सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे दोन ह्या फॉर्म्युलाजवरती सॉल्व केले जातात. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला लागणार नाही. आय होप तुम्ही नोट डाऊन केला असेल किंवा थोडंसं बॅक करा आणि नोट डाऊन करून घ्या फॉर्म्युलाज. आता आपण जाऊया प्रश्नांकडे. ओके, एका रकमेवरती 5 वर्षात 12,000 रुपये साधं व्याज मिळालं तर मूळ रक्कम किती असेल. व्याजाचा दर आहे 8%. ह्याच्यात आपल्याला टाईम किती दिला आहे, 5 इयर्स दिला आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे ह्या प्रश्नामध्ये, रेट दिला आहे जो किती आहे 8% आहे. आणि तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट दिला आहे, साधं व्याज दिलं आहे, किती मिळालं आहे 12,000 मिळालं आहे. मग मूळ रक्कम किती. सो आपण टाकूया फॉर्म्युलामध्ये. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100. सिम्पल इंटरेस्ट आहे 12,000, सो 12,000 लिहिले. प्रिन्सिपल आपल्याला माहिती नाही, रेट आहे 8%, टाईम आहे 5 वर्षाचा, डिवाइड बाय 100 करा. ओके, म्हणजे आपण काय केलं, 12,000 इकडे राहिले इंटू P इंटू 8×5 सॉरी इथे इज इक्वल टू आहे डिवाइड बाय 100. ओके, हा कॅन्सल केला, हा कॅन्सल केला. ओके, जेव्हा हा 10 इकडे जाईल तेव्हा तो मल्टिप्लाय होईल, म्हणजे 12,000चे किती होतील 1,20,000 होतील. ओके, डिवाइड बाय हा 4 इकडे वरती आहे म्हणजे इकडे आल्यावरती खाली होईल. ओके, सो सॉल्व केल्यावरती किती आले, प्रिन्सिपल किती आली 30,000. ओके, म्हणजे अर्थात काय, तर 30,000 तुम्ही 8% दराने दिलं, 8%च्या दराने दिलं तर 5 वर्षात किती व्याज लागेल त्याला, तर 12,000 व्याज होणार आहे. ओके, बघूया दुसरा प्रश्न. एका रकमेवरती 3 वर्षात साधं व्याज हे 4,500 रुपये मिळतं. जर व्याजाचा दर 6% असेल तर मूळ रक्कम शोधा. सेम आधीसारखाच प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर मूळ रक्कम शोधायची आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, PRT/100 म्हणजेच काय 4,500 गुणिले, खाली लिहिते थोडंसं, 4,500 तुमचं सिम्पल इंटरेस्ट आहे. P तुम्हाला माहिती नाही, रेट किती आहे 6%चा, टाईम किती दिलं आहे 3 वर्षाचं, डिवाइड बाय 100. ओके, म्हणजे काय झालं, P इंटू 18 डिवाइड बाय 100, इकडे 4,500 तसेच. ओके, सॉल्व करा. हे 4,500 तुम्हाला मल्टिप्लाय करता लागेल 100 डिवाइड बाय 18 इज इक्वल टू P. हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला मिळेल 25,000. ही काय तुमची प्रिन्सिपल म्हणजे मूळ रक्कम. सो काय 25,000 तुमची मूळ रक्कम आहे. ओके, सो असं कॅल्क्युलेट आपण करून काढू शकतो. ओके, चला दुसरा प्रश्न आहे, 10% वार्षिक साध्या व्याजाने 4,000 रुपये 5 वर्षांनी दुप्पट होतील का, कारण सांगा. ओके, आधी दुप्पट होतील का बघूया. ओके, सर बघा त्यांनी काय सांगितलं आहे,
4,000 ही किंमत आहे, 10% द्यायचे. ओके, आणि किती वर्षासाठी आहे? 5 वर्षांनी. डिवाइड बाय 100. सॉल्व करूया आपण. म्हणजे राहिले किती? 400 गुणिले 5 राहिले, म्हणजे किती झाले? 2,000. ओके, म्हणजे 2,000 इंटरेस्ट आहे. म्हणजे अमाऊंट, मूळ रक्कम तुमची 4,000 होती, त्याच्यावरती 2,000 तुम्हाला व्याज मिळालं, सिम्पल इंटरेस्ट मिळालं, म्हणजे रक्कम किती झाली? 6,000. ही दुप्पट झाली का? 4,000 रुपये हे दुप्पट झाले का? नाही. दुप्पट कधी होतील? जेव्हा 4,000चे 8,000 होतील. बरोबर? किती होतील? 4,000चे 8,000 होतील. आता बघा, ही 4,000 माझी काय आहे? मूळ रक्कम आहे. ही काय आहे? मूळ रक्कम आहे. ओके, 5 वर्षांनी मला किती व्याज भेटलं आहे? 2,000 व्याज भेटलं आहे. ओके, मला हे 4,000चे डबल करायचे असतील तर मला अजून 2,000 पाहिजेत. बरोबर? 2,000 पाहिजेत, म्हणजे किती माझं टोटल व्याज होईल? 4,000 होईल. आणि मग 4,000 आणि मग हे 4,000, 8,000 होतील. बरोबर? ओके, बघा, सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय? प्रत्येक वर्षीचा इंटरेस्ट हा तुमचा सेमच असतो. ओके, सेमच असतो, हा कधी बदलत नाही. जर 5 वर्ष लागली 2,000 व्याज मिळवायला, तर हे व्याज मिळवायला किती वर्ष लागतील? 5च वर्ष लागतील. म्हणजे समजा मला 4,000वरून मला ही अमाऊंट डबल करायची आहे, यानी 8,000 करायची आहे, तर मला किती वर्ष लागली? 5 आणि 5 10 वर्ष लागली. किती वर्ष लागली? 10 वर्ष लागली. ओके, ओके, चल, असं तुम्ही काढू शकता. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे. एका रकमेवरती 8 वर्षात 19,200 रुपये साधं व्याज मिळतं. जर व्याजाचा दर 12% असेल तर मूळ रक्कम काढा. मग आज सारखाच प्रश्न आहे. सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे, प्रिन्सिपल काढायचं आहे, फॉर्म्युला टाका. किती सिम्पल इंटरेस्ट मिळालं आहे? साधं व्याज मिळालं आहे, 19,200 मिळालं आहे. मूळ रक्कम माहिती नाही, पी तशीच ठेवा. रेट किती दिला आहे? 12% दिला आहे. वर्ष किती दिले आहेत? 8 दिले आहेत. डिवाइड बाय 100 करा. ओके, हे सगळं सॉल्व करा. सो 19,200 गुणिले 100 डिवाइड बाय 12 गुणिले 8 इज इक्वल टू प्रिन्सिपल. ओके, ज्या संख्या इथे वरती आहेत त्या इकडे जाताना खाली जातात, आणि जी संख्या खाली आहे ती ह्या साईडला जाताना ती वरती जाते. ओके, ओके, सो हे सगळं सॉल्व केलं, हे आले 12×8 = 96 आले. ओके, हे सॉल्व केलं तर तुम्हाला 96चं डबल मिळतील. ओके, जे आहेत 192. ओके, म्हणजे राहिले किती? 20,000. ओके, सो तुमची प्रिन्सिपल काय आहे? 20,000 आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एका व्यक्तीने 5% साध्या व्याजाने 3,000 रुपये उसने घेतो. ओके, 4 वर्षानंतर त्याला किती व्याज भरावे लागेल? आपल्याला काढायचं आहे सिम्पल इंटरेस्ट. किती व्याजाने पैसे घेतलेत? मूळ रक्कम किती आहे? 3,000 आहे. किती टक्क्यांनी घेतले? 5% घेतले. किती वर्षासाठी घेतले? 4 वर्षासाठी घेतले. डिवाइड बाय 100 करा. ओके, सो हे सगळं सॉल्व करा. राहिलं काय? 30 × 5 4 = 20. म्हणजे किती व्याज भरावं लागेल त्याला? 600 रुपये व्याज भरावं लागेल. ओके, 600 रुपये व्याज भरावं लागेल. ओके, सो हे काही एक्झाम्पल्स होते सिम्पल इंटरेस्टचे. तसेच आपण चक्रवाढ व्याज बघूया, जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट. सो फॉर्म्युला मागाशी तुम्ही नोट डाऊन केलेलाच होता. पहिला प्रश्न आहे 10,000 रुपये 2 वर्षांसाठी 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने गुंतवले गेले तर अंतिम रक्कम शोधा. ओके, आपण कसं काढतो अमाऊंट? कंपाऊंड इंटरेस्ट कशी काढतो?
P इंटू 1 प्लस R डिवाइड बाय 100 रेस टू T. किती मूळ रक्कम आहे? 10,000 आहे. प्रिन्सिपल म्हणजे मूळ रक्कम 10,000 गुणिले 1 प्लस रेट किती आहे? 10% आहे डिवाइड बाय 100. आणि किती वर्षांसाठी? 2 वर्षांसाठी. सो टाईम आपण टाकला स्क्वेअरमध्ये. ओके, आता हे आपण सॉल्व करूया. 10,000 सध्या असेच बाहेर ठेवूया. इंटू 1 हे आपण कट केले. ओके, सो क्रॉस आधी मल्टिप्लाय करणार. सो 10 1 जा 10 प्लस 1 म्हणजे 11/10 आले, त्याचा स्क्वेअर म्हणजे 10,000 इंटू 10ने डिवाइड करायचं आहे म्हणजे 1 पॉईंट टाकावं लागेल. ओके, सो 1.1 स्क्वेअर. ओके, 10,000 इंटू 11चा स्क्वेअर. पॉईंट आपण नंतर बघू, म्हणजे नंबर काय दिसतो आहे? 11 दिसतो आहे. म्हणजे तुमचा काय असणार आहे? 121. पण पॉईंट आहे तो पॉईंट टाकावा लागेल. ओके, सो हे सॉल्व केलं की तुम्हाला किती मिळेल? 12,100. ओके, सो जेव्हा तुम्ही 10,000 2 वर्षांसाठी 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने गुंतवता तेव्हा तुम्हाला अंतिम रक्कम किती मिळेल? 12,100 मिळेल. ओके, किती मिळेल? 12,100. आणि जर तुम्ही सिम्पल इंटरेस्टने गेलात तर तुम्हाला किती मिळेल? 12,000 मिळेल. कारण 10,000 ही रक्कम आहे 2 वर्षांसाठी. 10% म्हणजे किती वाढणार? 1,000 वाढणार. दोन्ही टायमाला तुमचा व्याज सेमच राहतो म्हणजे तुमची किती होईल? 12,000. त्यामुळे कंपाऊंड इंटरेस्ट जे काही बँकिंग सिस्टीम असतात किंवा जे काही तुमचे क्रेडिट ॲप्स वगैरे असतात इथे काय लागू होतो? कंपाऊंड इंटरेस्ट लागू होतो. कारण ह्याच्यामध्ये काय आहे? बेनिफिट जास्त आहे कंपनीला. ओके, ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. जर 5% वार्षिक चक्रवाढ व्याजाने 2 वर्षानंतर रक्कम 22,050 रुपये असेल तर मूळ रक्कम किती असेल? ओके, सो एक फॉर्म्युला आपण फक्त रिफ्रेम केला आहे. सो प्रिन्सिपल कसं काढतात? अमाऊंट डिवाइड बाय 1 प्लस R डिवाइड बाय 100 रेस टू 2. मग आजचाच फॉर्म्युला आहे, फक्त रिफ्रेम केला आहे. ओके, सो आपल्याला इथे प्रिन्सिपल काढायचे. ओके, कारण त्यांनी आपल्याला शेवटची रक्कम जी व्याज लागू झाल्यानंतर जी रक्कम होणार आहे ती आपल्याला दिलेली आहे. ती आहे 22,050. ओके, रेट कितीचा होता? 5% होता. आणि वेळ किती होता? 2 वर्ष होता. चला आता हे इक्वेशन सॉल्व करूया. ओके, 22,050 वरती तसेच ठेवले. त्याच्यानंतर तुम्ही हे सॉल्व करा. सो 100 1 जा 100 आणि वरती प्लस 5. ओके, सो झाले 105. ओके, पण 1.05 का? तर तुम्हाला डिवाइड बाय 100ने करायचं आहे ना, सो पॉईंट बसेल. ओके, सो आता सॉल्व करूया. 22,050 आणि 105चा स्क्वेअर बघितला तो आहे 1.1025. ओके, मी तुम्हाला ट्रिक पण दाखवते. समजा मला कुठल्याही एंडला नंबर आहे 5 आणि अशा संख्येचा स्क्वेअर काढायचा आहे तर काय करायचा? 5चा स्क्वेअर उत्तरामध्ये तसाच लिहायचा आणि शेजारचा नंबर आहे त्याच्या नेक्स्ट नंबरला लिहून मल्टिप्लाय करायचं. 6 7 जा 42. सो 65चा स्क्वेअर किती आहे? 4,245. तसाच आपल्याला इथे 105चा स्क्वेअर काढायचा होता. 5चा स्क्वेअर उत्तरामध्ये असाच ठेवा आणि शेजारचा नंबर आहे त्याचा नेक्स्ट नंबर घेऊन मल्टिप्लाय करा. सो 10 11 जा 110. सो स्क्वेअर काय असेल? 11025. ओके, सो तसंच आपण केलं आणि भाग दिला तर बघा हा नंबर वरती डबल झाला आहे म्हणजे कितीचं आहे तुमचं? मूळ रक्कम किती असणार आहे? 20,000. म्हणजे 20,000 रुपये जेव्हा तुम्ही 5% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षासाठी देता तेव्हा तुमची रक्कम किती होणार आहे? 22,050 होणार आहे. ओके, सो त्यांनी आपल्याला 2 वर्षानंतरची रक्कम दिलेली होती आणि आपण हे कॅल्क्युलेशनवरनं मूळ रक्कम शोधून काढली. ओके, चला नेक्स्ट बघा. 15,000 3 वर्षांसाठी 8% वार्षिक चक्रवाढ व्याजाने गुंतवले तर अंतिम रक्कम शोधा. म्हणजे नॉर्मल कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे. सो फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू P इंटू 1 प्लस R अपॉन 100 डिवाइड बाय 2. तुमची प्रिन्सिपल किती आहे? 15,000
गुणिले 1 प्लस रेट किती आहे 8 डिवायडेड बाय 100 डिवायडेड बाय 2 म्हणजे 15,000 गुणिले 1.08चा स्क्वेअर. ओके. सो सॉरी 3 वर्षासाठी ना. सो इथे तुमचा क्यूब असणार आहे. ओके, कारण इथे टाईम असतो ना. सो इथे 3 वर्ष आहे म्हणजे आता इथे झाला क्यूब. ओके. सो 15,000 तसेच राहतील इंटू 108चा क्यूब बघायला गेला तर तो अप्रॉक्सिमेट एवढा येतो. ओके, तो अप्रॉक्सिमेट काढायचा आणि तुमच्या व्हॅल्यूप्रमाणे आता तुम्हाला ऑलमोस्ट काय करायचं आहे, ह्या 15,000ला 1.2नी मल्टिप्लाय करा म्हणजे जी जवळपासची रक्कम तुम्हाला दिसेल ऑप्शनमध्ये ते तुमचा आन्सर. ओके. सो ह्याचं सॉल्युशन आहे 18,895 रुपये. सो चक्रवाढ व्याजाने तुम्हाला मिळणार आहेत 18,895 रुपये. सो हे जरा ऑप्शन वाईज सोडवा म्हणजे काय तुम्हाला 108चा स्क्वेअर ऑलमोस्ट हा 1,2,597,1,2च्या दरम्यान भेटेल. सो 15,000ला तुम्ही एवढ्या नंबरला मल्टिप्लाय करणार नाही. सो युजली 1.2ला करा. ओके. अंदाजे अप्रॉक्सिमेट जे उत्तर दिसेल ते मार्क करा. ओके. चला नंतरचा प्रश्न आहे, एका रकमेवरती 2 वर्षांसाठी 5% साध्या व्याजाने 2,500 रुपये मिळतात तर त्याच रकमेवरती चक्रवाढ व्याजाने किती व्याज मिळेल. ओके. आता आपल्याला रक्कम माहिती नाही पण आपल्याला काय दिलं आहे की सिम्पल इंटरेस्टप्रमाणे किती रुपये मिळत आहेत 2,500 रुपये व्याज मिळते. किती मिळते 2,500 रुपये व्याज मिळते. किंमत आपल्याला माहिती आहे का नाही. ओके. रेट किती आहे 5%. टाईम किती आहे 2 वर्षांचा आहे. डिवाइड बाय 100. ओके. सो हे सॉल्व करा. P इंटू 10 डिवायडेड बाय 100 म्हणजे हे गेलं तुमचं. ओके. सो प्रिन्सिपल अमाऊंट काय आली, प्रिन्सिपल काय आहे, हे 10 इकडे जातील तेव्हा ते मल्टिप्लाय होतील. सो किती होतील 25,000. सो 25,000 तुम्हाला मिळाले. ओके. सो साधा इंटरेस्टनी म्हणजे साधं व्याजाने तुम्ही 25,000 जेव्हा देता 2 वर्षासाठी 5%नी तेव्हा तुम्हाला मिळणार किती आहेत 2,500 रुपये. तर त्यांनी कंपाऊंड इंटरेस्टनी किती मिळतील ते बघायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्टने. सो कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे. ओके. तोच प्रिन्सिपल जे आपण काढले 25,000 इंटू 1 प्लस रेट किती आहे 5%चा डिवाइड बाय 100 आणि टाईम दिला आहे 2 वर्ष. ओके. सो 25,000 गुणिले 1.05चा स्क्वेअर. ओके. म्हणजे मगाशी जो आपण काढलेला होता. सो 25,000 इंटू 1.1025. ओके. म्हणजे अप्रॉक्सिमेट किती आलं 27,562.50 समथिंग हे येतं आहे. ओके. म्हणजे व्याज किती मिळालं 25,000ची मुद्दल होती ती झाली किती 27,562 म्हणजे किती ऑलमोस्ट भेटलेत 2,562.50 रुपये आपल्याला जास्त भेटले. म्हणजे जेव्हा 25,000 तुम्ही साधा व्याजाने देता तेव्हा तुम्हाला मिळतात किती 2,500 मिळतात. पण जेव्हा चक्रवाढ व्याजाने देतात तेव्हा मिळतात किती 2,562 मिळतात. ओके. सो आपल्याला हेच काढायचं होतं किती व्याज मिळेल. तर किती व्याज मिळेल 2,562.50 एवढं व्याज मिळेल. तसंच दुसरा प्रश्न बघा. जर मूळ रक्कम 25,000 असेल आणि 3 वर्षात 10% साध्या व्याजाने 7,500 रुपये व्याज मिळते तर त्याच कालावधीत चक्रवाढ व्याज किती मिळेल. ओके. मूळ रक्कम काय आहे चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मूळ रक्कम किती आहे 25,000. फॉर्म्युला काय P इंटू 1 प्लस R रेट किती आहे 10%. ओके. डिवाइड बाय 100 आणि रेस टू T म्हणजे तुमचा इथे येईल 3. टाईम किती आहे 3 वर्षाचा आहे. ओके. सो 25,000 इंटू हे सॉल्व केलं तर किती येईल 1.1चा क्यूब. ओके. सो 25,000 इंटू 1.331 11चा क्यूब किती आहे 1331. ओके. आणि हे सॉल्व केलं की तुम्हाला मिळेल 33,275 हे सॉल्व केलं तर. ओके. तर किती व्याज मिळणार आहे चक्रवाढ व्याजाने किती मिळणार आहे
तुमची मुद्दल होती 25,000 पण तुम्हाला व्याज मिळलं आहे 33,275. म्हणजे तुमचं व्याज किती झालं? 8,275. ओके, किती झालं? 8,275. कसं काढलं? 33,000मधनं 25,000ची मुद्दल काढून टाका. उरलेलं काय असेल तुमचं? चक्रवाढ व्याज असेल. ओके, सो अशा टाईपचे क्वेश्चन्स होते कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्टचे. ओके, 2 फॉर्म्युलाच्याच बेस्ड हे आपण क्वेश्चन सोडवतो. सो थोडीशी एकदा छान पद्धतीने अजून प्रॅक्टिस करा की तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट होऊन जाईल. येस, हॅव अ गुड डे एव्हरीवन.